समाचार अब तक, सत्य का साहस। सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहात यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा जलाशय ते भूजलाशय पिंजरा मत्स्य संवर्धन प्रकल्प राबविण्यासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुधीर मुनगंटीवार यांची उपस्थिती होती। मत्स्य संवर्धन प्रकल्पांचा विचार करता अमरावतीमध्ये 44, छत्रपती संभाजीनगरमध्ये 48, लातूरमध्ये 45 अशा मत्स्य संवर्धन प्रकल्पांची संख्या आहे। एकूणच महाराष्ट्राचा विचार करता विदर्भात ही संख्या तुलनेने कमी आहे। त्यामुळे विदर्भातील हा अनुशेष भरून काढण्याची गरज आहे। हा अनुशेष दूर करीत अधिकाधिक मत्स्य संवर्धन प्रकल्पांची तरतूद विदर्भासाठी करीत अनुशेष भरून काढला जाईल। तसेच राज्यातील सर्वाधिक तलाव विदर्भात आहेत, मात्र त्या तुलनेत मत्स्य संवर्धन प्रकल्पांचा अनुशेष विदर्भात जास्त आहे। हा अनुशेष तातडीने दूर करून विदर्भात मोठ्या प्रमाणात मत्स्य संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत दिली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील विविध समस्या व पट्टे वाटप संदर्भातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतलाय। जिवतीचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी एका उपविभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। पट्टी वाटप संदर्भातील निर्वनीकरणाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात यावा। पट्टी वाटप संदर्भातील 3 पिढ्यांची अट काढण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा। जमीन मोजणीच्या संयुक्त कामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी असे निर्देश सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत दिले.